सो आपण ह्या डे अँड एजमध्ये आपला स्क्रीन टाईम कसा कमी करू शकतो, ह्याचे मी काही टिप्स देणार आहे. नंबर 1 तर आपल्याला एक वाय शोधायचा आहे, की का मला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे. म्हणजे मी तासनतास जर व्हिडिओ स्क्रोल करत असेल फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, त्यांनी माझा वेळ वेस्ट होतोय का, माझी क्रिएटिव्हिटी दबली जाते का, मला वेळ उरत नाही आहे दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज करायला. एक तर तुम्हाला एक स्ट्रॉंग वाय, एक कारण पाहिजे की हे केल्याने तुम्हाला काय फायदा होणार. दुसरी गोष्ट, मग एक आपल्याला बाउंड्री रूल सेट करायचा आहे. ठीक आहे, मी ठरवलंय की मी दररोज स्वतःला 30 मिनिटं देणार आहे. 30 मिनिटं मी इंस्टाग्राम बघू शकते, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तो बंद झाला पाहिजे. सो एक बाउंड्री आपल्याला स्वतःसाठी डिसाईड करायची आहे. असे ब्लॉकिंग ॲप्स पण असतात बरेच. फ्रीडम नावाचा ॲप आहे, ओपाल. दे ब्लॉक सर्टन ॲप्स आफ्टर अ स्पेसिफाईड टाईम. पण मग आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की जरी त्यांनी तुम्हाला रिमाइंडर दिलं तर ते स्नूज नाही केलं पाहिजे. ते तुम्हाला सांगेल की आता तुझा टाईम अप आहे, आता बंद करा आणि दुसरी कामं करायला लागा. सो स्नूज केलं नाही पाहिजे आपण. जर तुम्हाला शॉपिंग ॲप्सची सवय असेल तर ते तर इझी आहे, ते तर आपल्याला अनइन्स्टॉल करता येतात. म्हणजे तुमचा वेळ नुसतं विंडो शॉपिंग करण्यामध्ये नाही जाणार आहे. आता आपण हे सगळं केलं की आपल्याला काहीतरी दुसरं डोपामिन बूस्ट लागणार आहे आपला वेळ क्रिएटिव्हली घालवायला. आयदर पुस्तकं विकत आणा, रीडिंग सुरू करा, काहीतरी मूव्हमेंट सुरू करा किंवा काही पझल, सुडोकू. लाईक यू हॅव टू फाइंड अ डोपामिन रिप्लेसमेंट फॉर दॅट लेवल ऑफ एक्साइटमेंट अँड एनर्जी दॅट युअर डूम स्क्रोलिंग इज गिव्हिंग यू. ते पण तुम्ही किती करू शकता. जरी बोर झालात तरी आपल्याला तो एक वेळ द्यायचा आहे टू से ओके, काही झालं, मी बोर जरी झाले तरी मी परत फोन बघत बसणार नाहीये. झोपील पण मी परत तो फोन ऑन करून नुसते व्हिडिओ स्क्रोल करणार नाहीये. सो दीज आर सम ऑफ माय टिप्स टू ट्राय अँड हेल्प यू रिड्यूस युअर डूम स्क्रोलिंग. Give your eyes a rest and more importantly, give your mind a rest from your phone. Thank you.